नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय तांदळे. एक्झाम डिकोडर या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. तर थंबनेल पाहून तुम्ही आलेला आहेत की तलाठी या पदासाठी मला 198.92 मार्क्स कसं काय मिळाले आणि त्यामागची स्ट्रॅटेजी काय होती, सरळ सीव्हीची TCS पॅटर्नची तयारी मी कशी केली होती आणि या इथून पुढच्या येणाऱ्या TCS आणि IBPSच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या पॅटर्नच्या, त्यामध्ये तुम्हाला याचा काय फायदा होईल या अँगलने आपण या लेक्चरमध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. यामध्ये मी या पदासाठी या सरळ सेवेच्या परीक्षेसाठी काय काय तयारी केली, काय काय वेगळ्या गोष्टी केल्या, सिलेबस कसा डिकोड केला, ओके PYQ अनालिसिस केलं कसं केलं, किंवा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती या अँगलने आपण याच्यात बेसिक गोष्टी पाहणार आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा आणि IBPSच्या पॅटर्नच्या भविष्यात येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होईल. आणि मी मिळवले तर तुम्हालाही मिळवता येतील का, ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं सापडणार आहे आणि 100% गॅरंटी आहे की तुम्हाला सुद्धा मार्क मिळवता येतील, पोस्ट मिळवता येणार आहेत. ओके, चला, यामध्ये तुम्हाला पेन आणि पेपर हातात घ्यायची गरज नाही. जिथे एखादी दोन गोष्टी नोट करायच्यात तिथं तुम्ही त्या नोट करून घ्या. परंतु मेन फक्त काय इथं तुम्हाला व्यवस्थित ऐकायचं आहे की मी काय सांगतो. ओके, TCS पॅटर्नमध्ये 4 सेक्शन असतात हे सगळ्यांना माहिती. सगळ्यात अगोदर मराठी. ओके, तर मराठीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ की याच्यात काय काय TCS पॅटर्नला येतं आणि आपल्याला त्याच्यात काय काय करावं लागतं. सगळ्यात अगोदर मराठी पॅटर्नमध्ये मी याला 3 विभागात डिकोड करतो. एक तर आहे आपला प्रसिद्ध पुस्तके, त्याच्यानंतर शब्दरत्न आणि त्याच्यानंतर व्याकरणचा भाग, व्याकरण. ओके, तर यामध्ये काय होतं, आपल्याला या तिन्ही 25 जर प्रश्न असतील, ओके, किंवा 15 प्रश्न असतील किंवा 10 प्रश्न असतील, ओके, त्या परीक्षेच्या वेटेजनुसार हे मराठीला वेटेज असतात. समजा धरून चाला की 25 प्रश्नांचा तुमचा हा सेक्शन आहे, तर यामध्ये तुम्हाला कमीत कमी 23 मार्क आणावेच लागतात. 23 प्रश्न बरोबर आणावेच लागतात. ओके, 24 किंवा 25 प्रश्न तुमचे कंपल्सरी बरोबर इथं आलेले पाहिजे. ओके, 21 पडले 22 पडले असं चालणार नाही. यामध्ये काय करावं लागतं, तुम्हाला शब्दरत्न खूप चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन खूप जास्त तुम्हाला करावी लागते. मग याच्यात काय करायचं, जेव्हा तुम्ही शब्दरत्न करता त्यामध्ये जे काही अवघड शब्द वाटतात, जे काही वेगळे शब्द वाटतात, ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून काढायचे असतात. नंबर दुसरी गोष्ट, हा पॉईंट आपल्याकडून स्किप होतो की प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, या पॉईंटवर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ओके, TCSला काही परीक्षेमध्ये विचारले जातात, काही मध्ये विचारले जात नाही. परंतु आपल्याला हे परीक्षेला यायच्या अगोदरपर्यंत माहिती नसतं की कोणत्या परीक्षेमध्ये विचारले जातील किंवा नाही. त्यामुळे TCS पॅटर्नचा अभ्यास करताना हा सेक्शन आपण करायचं म्हणजे करायचं. ओके, 2 ते 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क गमावणं आपल्याला परीक्षेमधून थेट बाहेर फेकले जाणार आहोत. त्याच्यानंतर व्याकरणाचा भाग. व्याकरणाच्या भागामध्ये काही पॉईंट्स असे असतात की जे तुम्हाला खूप डिटेल करावे लागतात, काही पॉईंट्स असे असतात की ते सोपे असतात, 2-3 रिव्हिजनमध्ये तुम्हाला समजून जातात. काही पॉईंट्स असे आहेत, काही टॉपिक असे आहेत की तिथं तुम्हाला जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवावे लागतात, रिव्हिजन जास्त करावे लागते. ओके, तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं जायचं आहे. या अशा पद्धतीनं हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे. ओके, 25 पैकी तुम्हाला इथं किती मार्काचं टार्गेट असलं पाहिजे, 24 किंवा 25. ओके, टार्गेट 25च ठेवायचंय. 24 पडले तर ठीक आहे, 24च्या खाली यायचं नाही. ही स्ट्रॅटेजी माझी परीक्षेमध्ये होती आणि त्या पद्धतीने मी इथं मार्क घेत होतो. तलाठी या परीक्षेमध्ये मला 24 मार्क होते. एक प्रश्न जो चुकला तो माझ्या चुकीमुळे चुकला, त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. जर मी रिझल्टमधून बाहेर पडलो असतो त्या एका प्रश्नामुळं, तर ती सिली मिस्टेक मला किती महागात पडली असती ही तुम्ही इथं लक्षात घ्या. अशा सिली मिस्टेक तुम्ही करायच्या नाहीत. ओके, त्याच्या पुढचा सेक्शन असतो इंग्लिश. इंग्लिश सेक्शनची आपली नेहमीची बोंबाबोंब मार्क येत नाही. किती अभ्यास करा काय करा सर, याची स्ट्रॅटेजी काय. ओके, यामध्ये मराठी जसे 3 सेक्शन होते तर ते फक्त 2च सेक्शन आहेत. एक आहे हॉकॅब. ओके, आपल्याला हॉकॅब चांगलं करावं लागतं. दुसरा आहे ग्रामर. ओके, तर आता यामध्ये तसंच आहे, जसं मराठीला सांगितलं तसंच इथं हॉकॅबला तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते. हॉकॅबवर जास्त प्रश्न येतात. जास्तीत जास्त रिव्हिजन करणं, जास्तीत जास्त हॉकॅब लक्षात ठेवणं, या गोष्टीकडे लक्ष द्या. महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला इथं वारंवार करायचे आहेत. ओके, हॉकॅबची तुम्ही 15-20 वेळा रिव्हिजन केली तरी चालेल. ओके, हां, तुम्ही म्हणता 15-20 जरा जास्त होतंय का, तर अजिबात जास्त होत नाही. हॉकॅबची रिव्हिजन करायला फारसा वेळ लागत नाही. पटपट पटपट वाचून घ्यायचं. जिथं तुम्ही अडकणार आहे, जिथं शब्द वेगळे वाटणार आहे, तिथं तुम्ही नोट्स तयार करायचे आहे. नोट्सबद्दल मी वारंवार सांगितलेलं आहे, मायक्रो नोट्स तुमच्या असायला हवेत. नंबर 2ची स्ट्रॅटेजी तुमची ग्रामरची बाबत काय असली पाहिजे. ओके, ग्रामरचे सगळे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही करून ठेवायचे आहेत. याची वारंवार रिव्हिजन करण्यासाठी ओके
तुम्हाला इंग्लिश फाडफाड बोलता आलं पाहिजे का स्पर्धा परीक्षेसाठी? तर अजिबात नाही. साधारण इंग्लिश पाहिजे, टू द पॉइंट. परीक्षेला काय येतंय आणि आपल्याला काय आलं पाहिजे एवढ्यावरच लक्ष द्यायचं. ओके, आपल्याला काय इंग्लिशमॅन व्हायचं नाही. त्यामुळं ग्रामरचं जास्तीत जास्त रिव्हिजन झाले पाहिजे. यासाठी तुम्हाला इथं मायक्रो नोट्स काढायचे आहेत. ओके, इथं हा वेगळा स्ट्रॅटेजीचा पॉईंट आहे की तुम्हाला मायक्रो नोट्स वेगळ्या काढायचे. त्यांनी काय होईल, तुम्हाला परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे. ओके, आणि त्यामुळे काय होतील, तुमचा जास्तीत जास्त सिलेबस पण कव्हर होईल आणि अभ्यास पण होईल. ओके, हे इंग्लिश बाबत लक्षात ठेवा. इंग्लिश बाबत महत्त्वाचे टॉपिक बाजूला काढायचे, जे अवघड वाटतात त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. ओके, या पद्धतीनं मी तलाठीच्या पेपरमध्ये सुद्धा तयारी केली होती आणि याच पद्धतीने तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सर्व TCS IBPS परीक्षेच्या तयारी करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तिसरा सेक्शन असतो आपला GSGK. ओके, GSGK मध्ये सगळ्यात जास्त वेग प्रकार असतो प्रश्नांचा. ओके, आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं प्रश्न येतात कुठून. यामध्ये सुद्धा आपण GSGKला मी 3 भागात विभागतो. एक असतो स्टॅटिक GK, ओके, दुसरा असतो आपला नॉर्मल GS आणि तिसरा असतो करंट अफेअर. ओके, यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व मी देतो करंट अफेअरला. जिथं तुम्ही याला इग्नोर करता किंवा असं म्हणता की प्रश्न येत नाहीत, उत्तरं येत नाहीत, प्रश्न सॉल्व्ह होत नाही करंट अफेअरचे. परंतु मित्रांनो, तुमची ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे या सेक्शनमध्ये 25 पैकी जर जवळपास 10च्या आसपास प्रश्न करंट अफेअरला येत असतील तर तुम्हाला इथं 8+ मार्क आलेच पाहिजे. ओके, 8+ मार्क इथं आलेच पाहिजे, ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. करंट अफेअरला प्रश्न कसे येतात तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे फॅक्ट. ओके, फॅक्च्युअल डाटा खूप विचारला जातो. करंट अफेअरच्या नाही तर पूर्ण सरळ सेवेच्या अँगलने फॅक्च्युअल डाटा महत्त्वाचा आहे आणि तो विचारला जातो. करंट अफेअरसाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. ओके, जे सोर्सेस आता तुमच्याकडे अवेलेबल आहेत, 1 इयर असन, मंथली असन, मासिक, तेच वापरायचे. जे तुम्ही MPSC साठी वापरत असाल तेच वापरायचे. सरळ सेवेसाठी जे अगोदरपासून वापरताय तेच वापरायचे. परंतु प्रश्न येताना कुठे येतो लक्षात घ्या, फॅक्च्युअल गोष्टीवर येतो. आकडे सुद्धा खूप विचारले जातात. त्या अँगलने तुम्हाला करंट अफेअरला लक्षात घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत, जेणेकरून GS मध्ये तुमचा स्कोअर बूस्ट होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात त्रास देणारा सब्जेक्ट म्हणजे टॉपिक म्हणजे कोणता? स्टॅटिक GK. स्टॅटिक GK मध्ये काय विचारलं जातं आणि कसं विचारलं जातं आपल्याला लक्षात येत नाही. परंतु स्टॅटिक GK वर तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. ओके, स्टॅटिक GK वर भारताच्या अँगलनं, महाराष्ट्राच्या अँगलनं जे काही प्रश्न येतात त्याचं PYQ अनालिसिस तुम्ही केलं पाहिजे. ओके, GS आणि GS सेक्शन मध्ये मला कमी मार्क यायचे, त्यावेळेस मी स्टॅटिक GK वर भर दिला आणि याच्यातून मार्क काढले. ओके, मार्केटमध्ये स्टॅटिक GKचं कोणतंही जर पुस्तक असेल तर तुम्ही ते घ्यायचं आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. ओके, माझ्या अँगलनी काही मी याच्यातून पॉईंट्स काढत असतो. जसे स्टॅटिक GK मध्ये काय आहे, स्टेट आणि हे डान्स, ओके, नृत्य विचारले जातात. स्टेट आणि फेस्टिवल विचारले जातात. राज्य आणि धबधब्यांच्या जोड्या विचारले जातात. राज्य आणि अभयारण्याच्या जोड्या विचारले जातात. राज्य आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जोड्या विचारले जातात. ओके, तर अशा पद्धतीने काही प्रश्न विचारले जातात. ओके, संस्था, एखादी भारताची चर्चेतली किंवा महत्वाची संस्था आणि त्याचं हेडक्वार्टर आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टॅटिक GK मध्ये कव्हर करावे लागतात आणि इथं तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत. ओके, स्टॅटिक GKला स्किप करून तुम्ही GS मध्ये मार्क आणू शकत नाही. तुमची GK या सेक्शन मध्ये तुम्हाला स्टॅटिक GK ची स्ट्रॅटेजी व्यवस्थित आखली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, याचं पुस्तक, याच्या नोट्स, जे काही तुम्हाला इथं अजून एक सोर्स सांगतो तुम्हाला, गुगल. ओके, इंटरनेटवरून तुम्हाला जास्तीत जास्त इथं फायदा होऊ शकतो. ओके, पूर्ण सरळ सेवा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण इंटरनेटचा वापर करतो. आजकाल स्पर्धा परीक्षेच्या युगात गुगलचा किंवा इंटरनेटचा खूप जास्त वापर केला जातो, तर तो चांगला आहे, त्याच्यात काय वाईट नाही. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला इथं इंटरनेटची मदत घ्यायची आहे. त्याच्यानंतर GS. ओके, GS आपले जे साधारण सब्जेक्ट आहेत तेच. ओके, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. ओके, या पद्धतीनं सायन्स, त्याच्यानंतर ICT, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, कम्प्युटर बेसिक. GS आणि GK मध्ये जर सेपरेटली कम्प्युटर सब्जेक्ट मेन्शन नसेल, संगणक, तर या GS या सेक्शन मध्ये 2 प्रश्न यावर येतात. तर बेसिक कम्प्युटर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि इथून मागेही सरळ सेवेला प्रश्न आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा येणार आहेत. ओके, अशा पद्धतीने GK ची स्ट्रॅटेजी तुमची व्यवस्थित तयार असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा, ओके, आता दरम्यानच्या काळात आपली एक स्ट्रॅटेजी बॅच लॉन्च झालेली आहे.
अजूनही अनेक मुलांना TCS IBPS पॅटर्न म्हणजे काय हे लक्षात येत नाही. आता मागे ज्या स्ट्रॅटेजीच्या गोष्टी सांगितल्या ओके तिथपर्यंत काही अनेक मुलं पोहोचलेले नसतील. तर आपण TCS IBPS पॅटर्नची कंप्लीट स्ट्रॅटेजी बॅच ओके लॉन्च केलेली आहे. ओके तुम्हाला याच्यातून काय काय फायदा होणार आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर कळेल की अभ्यास कसा करायचा. ओके त्याच्यानंतर प्रश्न कसे येतात, कोणते टॉपिक महत्त्वाचे जे मी आता तुम्हाला सांगितले त्याचं अजून मायक्रो ॲनालिसिस आपण टॉपिक वाईज केलेलं आहे. टॉपिकनुसार मार्कांचं वेटेज काय ते सुद्धा तुम्हाला याच्यात सांगितलेले आहे. आणि त्याच्यानंतर या बॅचमध्ये कोणत्या टॉपिकसाठी किंवा सेक्शनसाठी कोणते सोर्सेस वापरायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं ज्यांना अजूनही TCS आणि IBPS पॅटर्न म्हणजे काय हे लक्षात येत नाही तर हे तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन आहे एक्झाम डिकोडर बाय अजय तांदळे, यावरून तुम्हाला ही बॅच बाय करायची आहे. माझा आपला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि TExam24 हे आपलं टेलिग्रामला तुम्ही मला थेट मेसेज करू शकता. एक्झाम डिकोडर नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला तिथं सुद्धा मला जॉईन करायचं आहे. एक्झाम डिकोडर नावाचं आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, तिथं सुद्धा तुम्हाला हे सगळं पाहायचं आहे, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. ओके परत एकदा सांगतो, हे जे काही पदांना गवसणी घातलेली आहे ही सगळी स्ट्रॅटेजीच्या जोरावर आहे. आपल्याकडे सोर्सेस असतात ओके, आपल्याकडे इन्फॉर्मेशन असते ओके, परंतु आपल्याकडे काय नाही आहे स्ट्रॅटेजी नाही. नेमका अभ्यास करायचा काय आणि कसं करायचं हे आपल्याकडे नाही. हे पूर्ण याच्यात सांगितलेलं आहे आणि ती बॅच तुम्ही जॉईन करायची आहे. ओके बॅचमध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट शिकवलेले नाहीत, परंतु यामध्ये या 4 सेक्शनची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. सब्जेक्ट तुमच्याकडे आहेत, इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, सोर्सेस तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे काय नाही आहे स्ट्रॅटेजी नाही आहे, ती तुम्हाला इथून घ्यायची आहे. ओके एक्झाम डिकोडर बाय अजय तांदळे नावाचं ॲप्लिकेशन आणि आपलं टेलिग्राम चॅनल एक्झाम डिकोडर तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा सेक्शन पाहू आपण मॅथ आणि रिझनिंग. ओके मॅथ अँड रिझनिंग हा गणितासारखाच आपल्याला थोडासा त्रास देणारा, काही विद्यार्थ्यांना आवडणारा, कारण अनेक विद्यार्थ्यांना इथं 24-25 मार्क येतात आणि काही विद्यार्थ्यांना मार्क येत नाहीत. परंतु इथं सुद्धा तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत. किती मार्क घ्यायचे सर इथं 23+ मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला. तुम्ही म्हणता हो का सर मॅथ अँड रिझनिंगला, तर घ्यायचे आहेत. अनेक मुलं इथं 24-25 मार्क घेतात. ओके तर 1-2 मार्क हे तुमचे GS किंवा इंग्लिशच्या सेक्शनमध्ये भरून निघतील, परंतु तुम्हाला 23च्या खाली यायचं नाही हे टार्गेट ठेवलंच पाहिजे. ओके रिझनिंगचा सेक्शन TCS पॅटर्नमध्ये सोपा असतो, फारसा वेळ खाऊ नसतो. ओके त्यात कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे हे तुम्हाला पाहिजेत, PYQ ॲनालिसिस करायचे, रिस्पॉन्स शीट घ्यायच्या TCSच्या आणि हे टॉपिक काढायचे आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. यामध्ये वेगळी काही स्ट्रॅटेजी नाही. मॅथ अँड रिझनिंगला तुम्ही जगात कुठेही जा एकच स्ट्रॅटेजी आहे, जास्तीत जास्त सराव. ओके सराव हीच स्ट्रॅटेजी मॅथ अँड रिझनिंगमध्ये आहे. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला जगात कुणीही काही सांगू शकत नाही. फार तर फार वेगळं काय आहे तुम्हाला की मॅथसाठी कोणते टॉपिक जास्तीत जास्त विचारले जातात परीक्षेमध्ये, रिझनिंगसाठी कोणते विचारले जातात, यासाठी तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला काय करायचंय, टॉपिकसाठी ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे. यामध्ये मॅथ अँड रिझनिंगचे टॉपिक, त्यांचं वेटेज, प्रश्न कसे येतात, रिस्पॉन्स शीट सहित प्रत्येक सेक्शनची रिस्पॉन्स शीट सुद्धा इथे एक्सप्लेन केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला इथून तुमची पूर्ण स्ट्रॅटेजी भेटणार आहे. आणि डिसेंबर एंड किंवा जानेवारी 2024च्या सुरुवातीला 25च्या सुरुवातीला किंवा डिसेंबर 2024 फेब्रुवारीमध्ये ज्या काही सरळ सेवा होणार आहेत, वेळ कमी आहे मित्रांनो, तुम्हाला टू द पॉईंट अभ्यास करण्याची पूर्ण स्ट्रॅटेजी तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. तर अशा पद्धतीनं मी तलाठी या पदाला तयारी केली होती आणि ज्या काही अजून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी केली ती सगळी अशाच पद्धतीने केलेली आहे. ओके तर चला तुम्ही स्ट्रॅटेजी बॅच जॉईन करून घ्या आणि आपला अभ्यास चालू करा. थँक्यू, धन्यवाद.